फ्री झालं करा फोन. भेटलं. मांजा इसा पुढं नको जाऊ, पुढं नको जाऊ सर, इकडनं उतरा. तिथे थांबा रे, थांबा. आतले चला. चुकीच्या ठिकाणी लोग हो गए थे तुम्हारा. मी PI शेळके, इंदिरानगर पोलीस स्टेशन. आज रोजी आमच्याकडे एक दुःखद घटना घडलेली आहे की एक सोनू धोत्रे हा जो इसम आहे, वय 23 वर्ष, हा गुजरातहून येत होता. येताना तो देवळाली काय म्हणजे त्याचं घर आहे तिकडे जात असताना पातळी सर्कल ते वडनेर गेट या रोडवर मध्ये पतंगीचा जो मांजा आहे त्या मांजाने ह्याला जखम झाली. प्लॅटिनम मध्ये त्याला रिक्षानं ऍडमिट केलं. आम्हाला तात्काळ आम्ही तिथं गेलो, परंतु तिथल्या डॉक्टरनी तपासून सांगितलं याला सिव्हिलवर न्या. पण सिव्हिलवर सिव्हिल हॉस्पिटल जोपर्यंत तो एक्सपायर झालेला होता. ब्लडिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे. त्या दुर्घटनेनंतर आम्ही तात्काळ वरिष्ठांना कळवलेलं आहे. आम्ही गेले 8 दिवस या मांजा संदर्भात कारवाई करतोय. प्रथम आम्ही ज्या मांजा होते विकणारे त्यांना आम्ही कारवाई केली होती. नंतर काल आम्ही उडवणारे यांच्यावर कारवाई केली. आज जवळजवळ आम्ही आता त्यानंतर या घटनेनंतर 9 लोकांच्यावर मांजा उडवणाऱ्या आता कारवाई केलेली आहे आणि नायलॉन मांजा उडवतात. हे जे मांजा उडवणारे लोक आहेत हे सुशिक्षित लोक आहेत. ही जी मांजा उडवणारी आहेत ही काही झोपडपट्टीतली लोक नाही आहेत किंवा ज्यांना अज्ञानी लोक नाही आहेत. ज्यांना ज्ञान आहे आपण जो मांजा वापरल्यामुळे घटना घडते हे ज्ञान असतानाही त्यांनी नायलॉनचा मांजा वापरलेला आहे. पण आत्ताची जी घटना घडलेली आहे तो वापरलेला मांजा हा पांडा या टाईपचा मांजा आहे, तो नायलॉन नाही आहे. तिथं सापडलेला आहे आम्हाला, आम्ही तो जप्त सुद्धा केलेला आहे. त्या गाडीवर लागलेला मांजा होता. ती एखादी पतंग कट होऊन आल्यानंतर ती जो एरिया आहे तो एकदम सुनसान एरिया म्हणजे शेती असलेला एरिया आहे त्या ठिकाणी जाताना, आणि एका बाजूला झोपडपट्टी आहे. तर या घटनेत पतंग कटून आलेला त्या गळ्याला लागलेला आहे. आणि आम्ही त्यानंतर सुद्धा बघितलं आज दिवसभर सोसायटीच्या मजल्यावर जाऊन लोक हा मांजा पतंग खेळ खेळतात. आम्ही त्यांना आव्हान केलेलं होतं तरी सुद्धा त्यांनी या प्रकारचे दुष्कृत्य केलं. म्हणून आता आम्ही मी स्वतः व माझ्या डीबीचा स्टाफ यांनी जाऊन आतापर्यंत 9 केसेस केलेले आहेत. त्यांच्या काही त्यामध्ये आता चालू आहेत केसेस करणे. त्यांच्या पालकांना जर काही बाळ हे असतील
तर त्यांच्या पालकांना आम्ही त्यामध्ये अटक करणार आहोत. नायलॉन मांजा जे वापरतात त्यांच्यावर कारवाई होत नाही, आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. या केसच्या बाबतीत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत अननोन व्यक्तीवर, आणि त्या व्यतिरिक्त आम्ही दुसरे गुन्हे 9 एकूण एका सोसायटीमध्ये 4 असे 4 सोसायटीमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये असल्यामुळे आम्ही 9 जणांना अटक केलेले 4 गुन्हे दाखल करतो आहोत. पतंग कटली आणि दोन्ही बाजूला मांजा होता की कसं होत रे? त्या गाडीला गुंडाळलेला आम्ही बघितलेला मांजा कटून आलेली असणार आहे, आणि ती गाडीला गुंडाळलेला मांजा. तर तिथले स्थानिकांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे की 20 मिनिटापासून आम्ही पोलिसांना बोलवतो, परंतु पोलीस पोहोचलेच नाही, वारंवार कोणी आला नाही. चुकीची माहिती आहे. ज्यावेळेला त्याला रिक्षातून कोणी हॉस्पिटलला नेलं, त्यावेळेला आमचा पोलीस तिकडून जात होता. तात्काळ तो हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी आमचा त्या पोलीस त्यांच्या सोबत होता, आणि मग त्यांनी आम्हाला कळवलं, मी वरिष्ठांना कळवलं, आणि मी जागेवर मी स्वतः गेलेलो होतो. आता आपण सांगितलं 9 केसेस केलेल्या आहेत, परंतु हे म्हणजे आपण काय करतो, आपली आजची मोहीम नेमकी काय आहे? आजची मोहीम अशी आहे, जे नायलॉन मांजा असतील त्याच्यावर अटेम्प्ट म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा 110 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. आपण कुठे कुठे तपासता? आम्ही जिथं जिथं पतंग उडवतात त्या ठिकाणी जाऊन चेक करणार आणि त्याच्यावर कारवाई करणार. पण आता तुम्ही 10 पांडा मांजे आहे, आपली मोहीम मोठी करतात, नायलॉन मांजेची करतात, पांडा मांजानी पण जर असे स्वरूपाचे मृत्यू होत असतील तर मग आपण आता कारवाई कोणाकोणावर करणार? आता ते मला सांगता येणार नाहीये कारवाई कोणाकोणावर करणार आहे, पण जे कोणी मांजा उडवत असतील नायलॉन मांजा, त्या मांजावर आम्ही कारवाई करणार.